सर, सुरुवातीलाच जसं मी म्हटलं की आज हे कॉम्पिटिटिव्ह वर्क लाईफ झालंय. ह्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये फार कॉम्पिटिशन वाढले. तर याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी कुठेतरी कमी होते. निगेटिव्ह इम्पॅक्ट फार आपल्या माइंडवरती होतोय आणि त्यातूनच मग प्रोडक्टिव्हिटीवरती कुठेतरी फटका बसतोय आणि त्यातून प्रोडक्टिव्ह काम काही होत नाही. सो मग ह्या वर्क लाईफमध्ये, कॉम्पिटिटिव्ह वर्क लाईफमध्ये नेमकं आपलं पॉझिटिव्हिटी कशी मेंटेन ठेवली पाहिजे? स्ट्रेस फ्री लाईफ किंवा स्ट्रेस हा आपला एकदम परवलीचा शब्द झालाय आजचा. मेजरली कोविड आणि त्यानंतर जे ड्रास्टिक ट्रान्सफॉर्मेशन आपल्या लाईफमध्ये आलं सगळ्यांच्या, म्हणजे साधारणतः आपल्याला मोबाईल किंवा डिजिटल गॅजेट्स किंवा आपला स्क्रीन टाइम हा खूप अनेक पटीने वाढलेला आहे. आपल्या प्रोफेशनल लाईफमधले टार्गेट्स किंवा सेलच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना त्या टोटली इन अँड आउट बदलून गेलेल्या आहेत आणि आपण या सगळ्यांसाठी तयार नव्हतो कुठंतरी. सो बॉडीमध्ये झालेले चेंजेस, आपल्या रुटीनमध्ये झालेले चेंजेस आणि आपली जी लेंदी म्हणता येईल किंवा एकदम ज्याला म्हणता येईल स्थूल जी लाईफस्टाईल आहे, त्या सगळ्यांचा परिणाम आता दिसायला लागलेला आहे. कारण एकतर शरीर आपलं स्थूल झालंय. सेकंड थिंग, या सगळ्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपण रिमिडी कुठलीच करत नाही. म्हणजे बघा, तुम्हाला जर सर्दी झाली आणि डोकं दुखतंय तर तुम्ही जास्तीत जास्त 1 तास 2 तास बिअर कराल आणि त्याची ट्रीटमेंट घ्यायला जाल. ओके. मात्र आपल्या मनाला कित्येक वर्ष झालेत, 5 वर्ष झालेत, 10 वर्ष झाले, तो स्ट्रेस त्याच ठिकाणी आहे. आणि या सगळ्या स्ट्रेसचा, या विचारांचा जो साठून कचरा होतोय, त्या कचऱ्याची दुर्गंधी सुटतीये आणि त्या दुर्गंधीचं नाव म्हणजे मग बीपी, शुगर, एन्झायटी, स्ट्रेस आणि या सगळ्यांचा परिणाम एकंदरीत परफॉर्मन्स वरती होतोय.